खोडव्याला वापर शेतकरी मित्रांनी जवळजवळ आता 4 वर्षापासून वापर करतात. हा 5व्यांदा खोडवा काढलेला आहे. कांद्याची साईज डेव्हलपमेंट तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने झालेली आहे. याचा फक्त 45 दिवसामध्ये लिक्विड कोंबडी खताचा वापर करायचा आहे आणि दाणेदार कोंबडी खताचा वापर तुम्हाला खतामध्ये 40 ते 45% ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा अवेलेबल आहे. मित्रांनो, ऑर्गॅनिक कार्बन हा खूप महत्वाचा आहे. जेवढे तुमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढेल तुमच्या शेतीमध्ये उत्पादन निघण्याची क्षमता जास्त होते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण स्टॉलवर आहात. ऑर्गॅनिकॉन ॲग्रोटेक दाणेदार कोंबडी खत हा आपला एक नवीन प्रकल्प आहे. त्यावर आहात. इकडे आपण कोंबडी खत जे आहेत ते दाणेदार स्वरूपामध्ये आणि लिक्विड फॉर्मॅटमध्ये आपण तयार करत आहोत. का आपण त्याच्यामध्ये लागलो तर कोंबडी खताचा वापर केल्यानंतर फार्मरला जे प्रॉब्लेम होत होते, जसं की तुम्ही बघू शकता की कोंबडी खताचा वापर, एक तर कोंबडी खत पहिले भेटत नाही, दुसरी गोष्ट कोंबडी खत भेटलं तर त्याच्यामध्ये साळ येणे, धूस येणे, घाण वगैरे या सगळ्या मोठा प्रॉब्लेम आहे. परत दुर्गंधी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्याला प्रक्रियायुक्त केल्याने, कंपोस्ट न केल्यामुळे त्याचा होणारे खूप दुष्परिणाम आपण शेतकरी मित्रांनी बघितलेले. त्यामुळे ऑर्गॅनिकॉन ॲग्रोटेक ह्या कंपनीने तुमच्यासाठी प्रसिद्ध केलं आहे लिक्विड कोंबडी खत, जे तुम्ही पाण्यातून सोडण्यासाठी पण वापर करू शकता, ड्रिप ऍप्लिकेशन साठी सुद्धा वापर करू शकता. याच्यामध्ये एनपीके बरोबर मायक्रोन्यूट्रिएंट सेकंडरी घटक पण तुम्हाला अवेलेबल आहे. त्याचबरोबर या कोंबडी खताचा वापर केल्यामुळे तुम्हाला फुगवण क्षमता लवकरात लवकर चांगली भेटते. घटक तुम्ही जर बघितले तर याच्यामध्ये जवळजवळ 10 प्रकारचे घटक याच्यामध्ये मिळून जातात. 10 ते 11 प्रकारचे घटक मिळून जातात, ते मी तुम्हाला दाखवतोच आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये कोंबडी खत हे फक्त लिक्विड मध्ये नसताना दाणेदार मध्ये सुद्धा आहे. 3 फॉर्मॅट मध्ये, त्याच्यापैकी हा कांडी एक फॉर्मॅट आहे जो वर्षभराच्या पिकासाठी तुम्ही वापर करू शकता. हा वर्षभराच्या पिकासाठी कशासाठी, तर याचा वापर केल्यानंतर हा स्लो रिलीजिंग आहे. याचा वापर होतो टप्प्याटप्प्याने वापर होतो. एका पाण्यात हे विरघळत नाही, 4 टप्प्यामध्ये विरघळतं. त्याच्यामुळे याचा वापर हा वर्षभराच्या पिकासाठी याचा वापर होतो. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता तुम्ही हे दाणेदार स्वरूपामध्ये हा छोटा मोठा दाणा आहे, जवळजवळ 4 mm चा दाणा आहे. याचा वापर तुम्हाला कशासाठी होतो तर हा 6 महिन्याच्या पिकासाठी. हा थोडासा फास्ट रिलीजिंग आहे, पण याचा वापर झाल्यानंतर शेतीसाठी तुम्हाला कमी एकदम वापर करावा लागतो. जसं की व्हेजिटेबल क्रॉप 6 महिन्याची क्रॉप, त्यासाठी तुम्हाला एकरी फक्त 6 बॅगा वापरायची गरज आहे. आपल्या बॅगा 40 किलो मध्ये अवेलेबल आहे, म्हणजे 6 मध्ये 240 किलोच्या आसपास तुम्हाला बॅगा मिळून जातील. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आणखीन एक घटक आहे, तो आहे छोट्या दाण्यामध्ये. छोट्या दाण्यातच का तर आपले 3 महिन्याचे पिकाचे आहेत ते फास्ट रिलीजिंग घटक असतात. तर फास्ट रिलीजिंग आपल्याला प्रोडक्ट मिळण्यासाठी हा छोट्या दाण्यामध्ये वापर करतो. हा फक्त आपल्याला 3 ते 4 बॅगाचा गरज आहे. जर छोटे पिकं म्हणलं तर आपल्याला जसे की आपले मेथी आहे, कोथिंबीर आहे, हे सुद्धा वापर तुम्ही याच्यामध्ये वापरू शकतो. याला फक्त कोथिंबीर ह्या पिकासाठी 1 महिन्याचं पीक आहे, 2 बॅगा सफिशियंट झाला. हे मी सगळं गणित तुम्हाला एकरीचं गणित सांगितलेलं आहे मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही मित्रांनो बघू शकता की नर्सरी छोट्या पिकांसाठी, नर्सरी आपले गार्डन आहे छोट्या पिकांसाठी, त्यासाठी हा रूट प्लांट बुस्टर हा प्रोडक्ट आणलेला आहे. त्याच्यामध्ये 4 ml प्रति लिटर हा पाण्यामध्ये 30 ml या पद्धतीमध्ये तुम्ही वापर करू शकता. त्याचबरोबर रूट डेव्हलपमेंटसाठी रूट बुस्टर हा एक प्रोडक्ट आहे, जो रूट बुस्टर साठी तुम्ही 60 दिवसामध्ये एकदा वापर करायचा, 4 ml प्रति लिटर पाण्यामध्ये. त्याचबरोबर सॉइल डेव्हलपमेंटसाठी जसे की तुम्ही तिकडे कोंबडी खत बघितलं, त्याचबरोबर याच्यामध्ये वर्मी, पोल्ट्री आणि नीम हे 3 प्रोडक्ट आपण वापरून हा एक प्रोडक्ट काढलेला आहे, ज्याच्यामध्ये वापर फक्त 4 ते 6 दाणे. बॅकएंडला पूर्ण डिटेल दिलेले आहेत की कशा पद्धतीमध्ये तुम्ही वापर करू शकता. जशी पॉट साईज आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि याचे रिझल्ट बघू शकता. याच्या बरोबरच पावडर फॉर्मेशन मध्ये सुद्धा आपला जो प्रोडक्ट आहे, जो कॉफी मॅन्युअर म्हणून आपण प्रोडक्ट आणलाय, ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 प्रकारचे मॅन्युअर्स भेटतात, ज्याच्यामध्ये शीप एल, गोट मॅन्युअर, पोल्ट्री मॅन्युअर, शेणखतील, वर्मी कंपोस्ट हे सगळे प्रोडक्ट याच्यामध्ये असूनही त्याच्यामध्ये नीम पावडर, टोबॅको सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यामुळे याचा वापर केल्यामुळे तुम्हाला कुंड्यांसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतो. हा पूर्ण पॅक आहे, हा कुंड्यासाठी वापर केला जातो आणि शेतीसाठी मोठ्या 5 लिटर, 10 लिटर, 1 लिटर मध्ये तुम्हाला लिक्विड कोंबडी खत, पोल्ट्री मॅन्युअर कॉफी या स्वरूपामध्ये तुम्हाला कोंबडी समोर रिझल्ट पण आहे. किडीसाठी, फुगवणीसाठी याचा वापर होतो. एकरी याचा वापर होतो. प्रति 2 महिन्यामध्ये एकदा वापर करायचा लिक्विड कोंबडी खताचा, ज्याचा वापर केल्यामुळे तुमची फुगवण डेव्हलपमेंट चांगली होते. हा समोर तुम्ही घड बघता, हा 42+ किलोचा घड आहे. हा पूर्ण अजून झालेला नाहीये, 10.5 महिन्याचा घड आहे. हा जवळजवळ 12 महिन्याचा घड झाले होते. हा 50 किलोच्या पुढे आसपास निघू शकतो. हा सध्याचं गणित आहे. त्याचबरोबर हा समोर तुम्ही खोडवा बघू शकता. हा खोडवा जवळजवळ 3.5 किलोचा खोडवा आहे. या खोडव्याला वापर शेतकरी मित्रांनी जवळजवळ आता 4 वर्षापासून वापर करतात. हा 5व्यांदा खोडवा काढलेला आहे. 40 गुंठ्यामध्ये हा आता सध्याला 70 टनापर्यंत ऑलरेडी याचं अवरेज गेलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही हा कांदा बघू शकता. कांद्याची साईज डेव्हलपमेंट तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने झालेली आहे. याचा फक्त 45 दिवसामध्ये लिक्विड कोंबडी खताचा वापर करायचा आहे आणि दाणेदार कोंबडी खताचा वापर तुम्हाला एकदा वापर करावा लागेल. एकरी 6 बॅगा वापर करावा लागेल. टोमॅटोची ही 6 व्हरायटी आहे. टोमॅटोची हिवाळ्यामध्ये हा टोमॅटो जेवढ्या पद्धतीमध्ये मोठा वाढत नाही. ए ग्रेडची टोमॅटोची साईज येते 80% ए ग्रेडची साईज तुम्हाला मिळून जाईल टोमॅटोसाठी. एकरी वापर तुम्हाला 10 लिटर लिक्विडचे डोसेस 4 डोस करायचे. 21 दिवसावर पहिला डोस करू शकता. महिन्याच्या अंतराने तुम्हाला डोसेस करता येतील.
आणि खताचा वापर याच्यामध्ये तुम्हाला 6 ते 8 बॅगेसाठी वापरेल. खत तुम्ही बघू शकता आपल्याकडे पोल्ट्री मॅन्युअर आणि नीम किट हा एक प्रोडक्ट आहे जो आपण मोस्ट ऑफ ऑल दाणेदार कोंबडी खत म्हणून हा प्रमोट करतो. त्याचबरोबर दुसरं प्रोडक्ट आहे बोलबी जो आपल्याला बोनमिल स्वरूपामध्ये दाणेदार बोनमिल आहे. त्याचबरोबर ऑर्गीग्रो हा एक प्रोडक्ट आहे जो आपल्याला दाणेदार स्वरूपामध्ये तुम्हाला पेंडयुक्त खत आहे तो मिळू शकतो. या पद्धतीमध्ये ऑर्गॅनिक ॲग्रोटेक्निक सेंद्रिय खतामध्ये एक नवीन अंक गाठलेला आहे. हा आपला कृषक मध्ये आपला हा जवळजवळ 3ऱ्या वर्ष आहेत आपण ह्या स्टॉलला अवेलेबल आहोत. आणि 3ऱ्या वर्षी तुम्ही बघू शकता की शेतकरी मित्र बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात इथे अवेलेबल आहेत आणि चांगल्या पद्धतीमध्ये प्रोडक्ट वापरतात ते रिझल्ट घेतात ते. आज जवळजवळ 50,000 शेतकरी वर्तनांनी प्रोडक्ट वापरलेला आहे, रिझल्ट घेतलेले आहेत. उत्पन्नामध्ये सुद्धा 20 ते 30% उत्पन्नाची वाढी झालेली आहे. शेतकरी मित्रांचा खर्च 80% रासायनिक खत कमी वापर करावा लागतो आणि सेंद्रिय खताचा वापर जास्त होतो. या खतामध्ये 40 ते 45% ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा अवेलेबल आहे. मित्रांनो, ऑर्गॅनिक कार्बन हा खूप महत्वाचा आहे. जेवढे तुमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढेल तुमच्या शेतीमध्ये उत्पादन निघण्याची क्षमता जास्त होते. ऑलरेडी आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खताचा मारा ऑलरेडी अवेलेबल आहे. तुम्हाला त्याच्यासाठी आज बॅक्टेरियाची रिक्वायरमेंट आहे, ऑर्गॅनिक कार्बनची रिक्वायरमेंट आहे. का रिक्वायरमेंट आहे? खूप अवेलेबल साच्यामध्ये अवेलेबल असणारे रासायनिक खत अवेलेबल फॉर्म मध्ये आणण्यासाठी तुम्हाला सेंद्रिय घटकाची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी शेणखतामध्ये असणारा प्रॉब्लेम सगळ्यांना माहितीच आहे, सांगण्याची गरज नाहीये. होमडी लागू राहते. त्याचबरोबर तुम्ही बाकीचे गव्हाचे खत घेतले ते पॉसिबल नाही, आपल्याला हिरवळी खत घेणं पॉसिबल नसतं. रेडी फॉर्मॅट मध्ये कोंबडी खत हा एक अतिउत्तम पर्याय जो ऑर्गॅनिकॉनने तुम्हाला दाणेदार मध्ये लिक्विड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल केलाय. उभ्या पिकामध्ये लिक्विड वापरा आणि सॉइल डेव्हलपमेंट साठी तुम्ही सुरुवातीला दाणेदार कोंबडी खताचा वापर करू शकता. खालील नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.